रामकृष्ण हरी. पत्रकार म्हणून घे. थांबा काका किती वाजता उठले तुम्ही? आम्ही बरोबर 4:15 वाजता या ठिकाणी उठलेलो आहोत. हो. वारीच्या वाटेवरती सर्वांनी लवकर आवरावं, पांडुरंगाचं नामस्मरण करत जी काही सुविधा असुविधा होईल त्या पद्धतीने आपला दिनक्रम पटकन करून जेणेकरून आपण लवकर निघू, आपल्यामुळे दिंडीला अडचण होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायची असते. त्या पद्धतीने आम्ही उठलेलो आहोत. इथं काय थोडी काय अडचण आहे का, असुविधा? अडचण आली काय आणि अडचण नाही आली काय, कोणताही वारकरी पांडुरंगाच्या वाटेवरती कुठलीही अडचण कुठल्याही दिंडी प्रमुखांकडे व्यक्त करत नाही. हे या वारीच्या वाटेचं वैशिष्ट्य आहे. हो हो हो. बरं, आज कोणत्या ठिकाणी मुक्काम आहे आपल्या वारीचा? आज आता आम्ही वाल्ल्यावर निघालेलो आहोत. वाल्ल्यावर निघायच्या? हा, वाल्ल्याला आज मुक्काम आहे. नाही आज म्हणजे कालचा मुक्काम वाल्य या ठिकाणी होता आणि आजचा मुक्काम लोणंद या ठिकाणी आहे. लोणंद. हा, तर किती वाजता आपण निघणार आहे इथून? 6 वाजता दिंडी इथून निघेल. 6 वाजता चहा आणि थोडा नाश्ता करून पोहे घेऊन. हो. असा तुमचा रोजचा दिनक्रम आहे का? रोजचा दिनक्रम याच पद्धतीचा असतो. हो. फक्त ज्या वेळेला अंतर जास्त असतं त्यावेळेला त्याच्या आधी लवकर उठावं लागतं. हो. आणि पोचताना पण दिंडी कधी कधी उशिरा पोचते. आता सगळे वारकरी थंड पाण्याने आंघोळ करतात? थंड पाण्याने जरी सगळ्या वारकऱ्यांनी आंघोळ केली तरी कुठल्याही पद्धतीने कुणालाही काही त्रास पांडुरंगाच्या वाटेवर होत नाही. पण दादा, मला म्हणायचे, आपण ज्यावेळेस गावाला असतो, आपल्या घरी असतो, त्यावेळेस थंड पाण्याने आंघोळी करणारे लोक फार कमी असतात. माझं उदाहरण सांगतो, गावाला मी गरम पाण्याने आंघोळ करतो, वारीलाच फक्त थंड पाण्याने आंघोळ करतो. अहो माऊली, जसं तुमची परिस्थिती आहे तशीच आमची परिस्थिती आहे. हा. आम्ही घरी 2 बादल्या 3 बादल्या गरम पाण्याच्या, समजावरती जरी सोलर बसवला असला, हो हो, पावसाळ्याच्या काळात सोलर काम करत नसला, हा, त्यासाठी गॅस गिझर बसवले. हा हा. गॅस गिझरला जर गॅस तुटवडा झाला युद्धामुळे तर बंधूंनी आमच्या इलेक्ट्रिक पण गिझर बसवलेला आहे. आणि याही सगळ्या गोष्टी जर काही प्रॉब्लेम झाले तर आम्ही गॅसवर पण पाणी तापवतो, आंघोळी पण थंड पाण्याने आंघोळ करायचीच नाही. इथं आता गेले 4-5 दिवस जरी गार पाणी करत असलं तर जे काय सुख आहे ते त्या गरम पाण्यापेक्षा जास्त आहे असं माझं मत आहे. खरे दादा. नाही, वर्षभर थंड पाण्याने आंघोळ करायला पाहिजे. पण माणसाचं म्हणजे नाही माणसाचं म्हणजे हे चोचले आहेत म्हणायचं, गरम पाण्याने आंघोळ करायचं. अहो, जितकं आपण बहुतेक जीवन जगू, हा हा, तितके आपण सुखी समाधानी आनंदी राहू, हेच आपल्याला शिकण्यासाठी आपण इकडे आलो. बरं, रात्री जे हरिभक्त परायण निवृत्ती महाराज लोखंडे यांचं जे हरिकीर्तन झालं त्याविषयी काय म्हणायचं तुम्हाला? वारीच्या वाटेवरती कोणतीही गोष्ट केली तरी ती इतर ठिकाणच्या गोष्टींपेक्षा जास्त चांगली असते, हे नक्कीच आपल्याला त्यातून अनुभवायला मिळतं. कारण काय, तर इथला माहोल, इथलं वातावरण, इथं आलेला प्रत्येक माणूस हा भाविक आहे. आणि शिवाय दमून जरी आलेला असला तरी त्याला प्रत्येकाला काहीतरी चांगलं श्रवण करण्याची आस आहे. तसं आपण घरी किंवा इतर ठिकाणी जे काही कीर्तन ऐकतो त्यावेळेला काय असतं की आपल्या मनामध्ये घरातले विचार असतात आणि ते घरातले विचार असल्यामुळे आपण त्या विचारांच्या अनुषंगाने त्या कीर्तनाचं विश्लेषण करत असतो आपल्या मनातल्या विचाराचं, आणि मग आपण चांगलं वाईट म्हणत असतो. इथं होणारं कुठल्याही सर्वसामान्य माणसाचं किंवा मोठ्याही माणसांचं कीर्तन 100% चांगलं होतं, कारण इथला माहोलच भक्तिमय आहे. महाराज, आपण ही आपली किती नंबरची वारी आहे? ही माझ्या जीवनामध्ये ही पहिलीच वारी आहे. पण पहिल्या वारीत सुद्धा मला असं वाटत नाही की आपण पहिल्यांदा आलो. इथं आलेला प्रत्येक माणूस हा जरी त्याच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या वाऱ्या केलेला असला तरी तो असं दाखवत नाही की मी काहीतरी तुझ्यापेक्षा सिनियर आहे आणि तू या ठिकाणी ज्युनियर म्हणून आलेला आहे. इथं सगळी माणसं एकाच प्रवाहात चाललेली आहेत आणि म्हणून आपणही 40-50 वाऱ्या केल्यात अशाच पद्धतीचा आनंद आम्हाला. नाही महाराज, तुमची पहिली वारी आहे आणि तुम्हाला असं वाटतं ह्या माहोलमध्ये राहिल्यानंतर का तुम्ही इथून पाठीमागं किमान 10 वाऱ्या केलेल्या आहेत असं का वाटतं? याच्या मागचं कारण असं आहे का तुमच्या मनात जो प्रेम भाव आहे, इथून मागे बी आम्ही तुमचा स्वभाव पाहिला, आताही दिसतोय, त्या प्रेमामुळे वाटतं का तुम्ही इथून पाठीमागं फार वाऱ्या केलेल्या आहेत? असं नसतं. तुम्ही जरी माझ्यासारखे पहिल्या वारीत आले आणि एकदम जीव झुकून काम करत राहिले, ज्याला जे येतं
त्याने ते करावं, पण जे येत नाही ते पण शिकावं, यासाठी तर वारी आहे ना. आणि तो ज्याचा स्वभाव आहे त्याला कुठलीच अडचण येत नाही. ज्याला असुविधा पत्करून काम करायची इच्छा आहे त्याला मग प्रत्येक ठिकाणी अडचण जाणवणार. मला तंबूत चांगलं नाही, मला जेवायलाच चांगलं नाही, मला आमकच नाही, तर ते सांगायचं कारणच नाही ना. आपण सांगायला आपलं प्रपंच आहे घरी. हो 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 हो. म्हणजे वारीच्या वाटेवर सर्व प्रपंच विसरून भक्तिमय वातावरणामध्ये पांडुरंगाच्या भेटीसाठीच आपण निघालेलो आहोत. बरोबर. बरं महाराज, पांडुरंगाची भेट कधी होईल? मूळ मुद्दा असाच आहे आता सगळ्या वारकऱ्यांचा, पांडुरंगाची भेट कधी होईल? पांडुरंगाची भेट कधी होईल हा प्रश्नच निर्माण होत नाही. तर जळी स्थळी काष्टी प्रत्येकाच्या रूपात तुम्हाला पांडुरंग दिसेल. जर तुम्ही त्या उद्देशाने पाहिलं तर. कारण आपण जरी रस्त्याने चालत असलो तर आपल्याला वाटतं आपणच भक्ती करतोय. त्याही पेक्षा श्रेष्ठ भक्ती जे लोक हे संयोजन करतात त्यांची आहे. कारण ते आपल्या सगळ्या शेवटी झोपतात, सगळ्यांच्या आधी उठतात आणि आपल्या सगळ्यांना चहा पाणी नाश्ता करून देऊन पुढे पाठवून पुन्हा नंतर या सगळ्या गोष्टी आवडतात. आपल्या दुपारचं जेवणाची व्यवस्था करतात. तो जेवणाचा टँकर किंवा ती गाडी कशी लवकरात लवकर आपल्या माणसांपर्यंत जाईल याची काळजी घेतात. पुन्हा संध्याकाळचं नियोजन करतात, कीर्तनकारांचं नियोजन, आधी सगळी वारी निर्माण करण्याच्या आधी सगळ्या लोकांना सुविधा व्हावी म्हणून पैसे गोळा करण्याचं नियोजन. या सगळ्या नियोजनामध्ये असलेली माणसं ही सुद्धा पांडुरंगाचाच अवतार आहे. प्रत्येक माणूस हा पांडुरंगाचा अवतार आहे हे 100% खरं आहे. साधू संतांनी प्रत्येक माणसामध्ये ईश्वरच पाहिला, पण त्याचा अनुभव येणं गरजेचं आहे. कारण अनुभव आला तर आपल्याला ते पांडुरंग दिसतो. तसं आपण प्रत्येक माणसाला रामरामच घालतो. रामराम जरी घालत असलो, पुढच्या माणसाला ईश्वराचा अवतार जरी मानत असलो तरी तसा अनुभव लोकांना येतो का? किंवा संतांना जो अनुभव आला आणि आपण साधी माणसं आहेत, मग याच्यात काहीतरी फरक असेलच ना. संतांच्या काळामध्ये त्यांनी जरी मनुष्य रूपाने अवतार घेतला असला तरी त्यांनी ज्या गोष्टी सोचल्या त्याच्यातल्या सोयी एवढ्या सुद्धा गोष्टी आपण सोचत नाही. तर आपल्याला प्रत्यक्ष पांडुरंग कसा दर्शन देणार? आपल्याला साधं मला समजा आता कालपासून पायात जर वेदना होते हो, तर मी लगेच विचार काय करतोय की बाबा आज आपण चालायला नको, आज आपण चालण्यापेक्षा इकडे काहीतरी मदत करू. असं नव्हतं ना. त्यांचा जो भाव होता पांडुरंगाप्रती, हा देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, अशा पद्धतीचा होता. त्यावेळेला काही तंबू होते का, त्यावेळेला गाड्या होत्या का, पंक्ती जाणारी माणसं होती, काहीच नव्हतं. म्हणजे कधी कधी त्यांनी वारी करताना खूप सुविधा आपल्यापेक्षा सहन केल्या. खायला मिळू अगर न मिळू पण तरीही राहायचं, जायचं, वेळेत त्या ठिकाणी पोहोचायचं, या सगळ्या गोष्टी केलेल्या असल्यामुळं त्यांना प्रत्यक्ष पांडुरंग भेटला. आपल्याला आपण त्या पद्धतीच्या असुविधा सहन करत नाही म्हणून देव प्रत्यक्ष जरी भेटला नाही तर या प्रत्येक माणसामध्ये आपण शोधला तर मिळणारच आहे. नाही नाही, तो शोधल्यानंतर मिळणार आहे, पण तो शोध घ्यायचा कसा हाच मूळ प्रश्न आहे. शोध म्हणजे जसं एखादा मुलगा PhD करतो तो त्याचा अभ्यास आहे, तसं हे PhDच्या पुढचा अभ्यास आहे. याचा शोध घ्यायचा कसा निसर्गामध्ये, हा संपूर्ण मानवजातीला पडलेला प्रश्न आहे. म्हणजे जे भक्ती मार्गात आहे त्यांना आपण काय करतो, ग्रंथ वाचतो, ग्रंथाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो, पण तसा अनुभव दिसत नाही. समजा काही साधू महात्म्यांना अनुभव येत असेल, पण आपणही बी त्या मार्गाने चाललेलो आहोत. मग आपण आता आपलं आयुष्य किती दिवस आपण आपलं आयुष्य काय 100 वर्षापर्यंत, म्हणजे आता कलियुगामध्ये आयुष्य फार कमी झालेलं आहे. मग आणि एकदा जर माणसं धड पडलं तर त्याचं सगळं कार्य कर्तृत्वच संपलं. मग काय करायचं? असं म्हटलंय, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविधी परोपकार. या न्यायाने आपण जर समजा आपला देह कष्टामध्ये घालवला, आपल्या संसारात असा किंवा परमार्थात असा किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये असा, तर तुम्हाला जळीस्थळी काष्टी पाषाण पांडुरंगाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संत तुकाराम महाराज असं म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. आपल्याला प्रत्येकाला आपण ज्या कुठल्या क्षेत्रात काम करत असतो त्याचा खूप अभिमान असतो की माझ्या एवढा हुशार कोणीच नाही. पण ज्या वेळेला आपण आपल्या गावातून
आपल्या तालुक्यातून बाहेर पडतो हम्म. आणि आपल्यापेक्षा आपल्या क्षेत्रात काम करणारे विद्वान लोक पाहतो, हो. त्यावेळेला आपल्याला कळतं की आपण कुठं आहोत. हम्म. ही भावना आपण निर्माण करून आपण सतत शिकत राहिलं पाहिजे. जगद्गुरु ठरलेले संत तुकाराम महाराज स्वतःला जर लहान म्हणत असतील तर आपण कोण आहोत हा विचार करून जर आपण जीवन जगलो तर आपण सुखी समाधानाने राहू शकतो. आणि सगळीकडे आपल्याला परमात्म्याचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. अहो जळी स्थळी विठ्ठल भरिला रिता ठाव नाही उरला, हे ज्यावेळेस संतांनी हा अभंग रचला त्यावेळेस संत हे देव होते, म्हणजे ते संत रूपाला पोचले होते. संत रूपाला पोचलेला माणूस वेगवेगळे अभंग, मग प्रत्येक अभंगात ईश्वर हे डोळ्याने पाहतो आणि त्यांच्या पायाशी सुखाचा सागर असतो. म्हणजे तसा अनुभव वारकऱ्यांना यायला पाहिजे. आता अजून कशी भक्ती करायची? वारीचा विषय असा आहे की वारीमध्ये जरी आपल्याला लाखो लोक दिसत असले तर त्याच्यामध्ये हौशे नवशे गवशे अशा 4-5 प्रकारचे लोक असतात. जो ज्या उद्देशाने आला त्याचा उद्देश पांडुरंग सार्थ करून देतो. एखाद्या माणसाचं घरी पैशाची कमतरता त्याने ठरवलंच का मला पांडुरंगाच्या वाटेवर जाऊन चोरी करायची, तर त्याचाही उद्देश पांडुरंग सफल करून देतो. त्याचा उद्देश सफल करून दिला म्हणजे त्याला पैसे मिळाले, त्याला आनंद झाला. ज्याचे गेले त्यांनी असं समजावं की माझ्या जीवनातलं जे काय वाईट होतं ते या निमित्ताने निघून गेले. आता काल आम्ही रस्त्याने चाललेलो होतो, आम्ही थोडेसे पाठीमाग वारीच्या राहिलो, तर वारीच्या पाठीमाग आम्हाला एक प्रकार असा दिसला की ज्या आपण बाटल्या प्लॅस्टिकच्या पाणी पिऊन फेकून देतो त्या बाटल्या गोळा करणारे अनेक लोक आहेत. मग ती बाटल्या गोळा करणाऱ्या लोकांना प्रत्येक बाटली गणित खाली वाकायचे आणि ती बाटली उचलायची आणि आपल्या पिशवीत टाकायची. अशा सगळ्या एकत्रित बाटल्या कलेक्ट करून त्यांचे टेम्पो लागला असेल त्या ठिकाणी ते पुन्हा त्या मोठ्या ट्युशनमध्ये टाकताना दिसले. त्यांना जाऊन विचारलं आम्ही की ह्या बाटल्या कशा किलो जातात किंवा हा तुमचा एवढा मोठा बोत आहे किती किलो होतात? म्हटले 20 किलोचा आहे. आणि एक बोत 20 किलोचा? बोत 20 किलोचा आहे. हो. आणि एका किलोला आम्हाला 20 रुपये मिळतात. म्हणजे अख्ख्या बोताचे मिळून 400 रुपये. आणि त्या बोतामध्ये कमीत कमी 2000 बाटल्या असतील. हो. 2000 बाटल्या गोळा करताना त्यांना 2000 ठिकाणी वाकावं लागले, पुन्हा नंतर ते भरावे लागले, पुन्हा नेऊन तिकडे गेल्यानंतर विकताना ते परत वजन काट्यावर ठेवायचे. या सगळ्या गोष्टी करताना त्यांनी जो त्रास सहन केलाय तो त्रास आपल्या मागणी खूप मोठा आहे. म्हणजे ती असुविधा किंवा त्या बाटल्यांवर कोणी पडू नये किंवा ते प्लॅस्टिक पर्यावरणात जर पडलं तर ते कधीतरी घातक निर्माण होणार आहे. म्हणून ती गोळा करणारी माणसं सुद्धा पांडुरंगाचाच अवतारीत नाही एक प्रकारची. नाही एक प्रकारची नाही, ते पांडुरंगच आहेत. बाकी काय नाही तो अनुभव आल्यानंतर आपण म्हणजे ज्या व्यक्तीला तो अनुभव येईल ना, ही सगळी मान्य आणि अनुभव येणे ह्या दोन गोष्टी फरक आहे ना. आता नामदेव महाराजांच्या ताटातून पोळी कुत्र्याने पळवली श्वानाने, मग नामदेव महाराज त्याच्या माग तुपाची वाटी घेऊन पळू लागले. कारण काय तर ती पोळी खाल्ल्यानंतर त्या श्वानाचं पोट दुखल ही भावना. मग आपल्या ताटातून आपणही बी कुत्र्याला भाकर टाकतो, कोरडीच भाकर टाकतो, किंवा कधी कधी एखाद्या कुत्र्याने भाकर पळत तर आपण का पळत नाही? म्हणजे कुत्र हे पांडुरंगाचं रूप आहे, पण आपण पळत नाही कारण आपल्याला तो अनुभव नाही. ह्या दोन गोष्टीतला फरक तुम्ही आम्हाला थोडा सांगा आपल्या लोकांना. फरक सांगताना एवढंच मी म्हणेन की नामदेव महाराज असोत किंवा कुठलेही संत असोत त्यांच्या रोमारोमात पांडुरंग होता. म्हणजे काय की शरीराला जेवढे आपले छिद्र आहेत, प्रत्येक केस अगणित माणसं शरीराला छिद्र आहेत, त्या प्रत्येक रोमारोमातून त्यांच्या विठ्ठल 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 नामस्मरण चालू होतं. आणि आज आपली अवस्था काय आहे, आपण कीर्तनात बसताना अशा पद्धतीने बसतो की जेणेकरून कीर्तनकाराने जे विठ्ठल केलं की मला तिथंच टर्न करून पंक्तीला बसता आलं पाहिजे. तर आपल्याला कसं काय पांडुरंग दिसणार, कुत्र्याच्या रूपात दिसणार ना, आपण त्याच्या पाठीमागे वाटी घेऊन पाळणार. आपल्याला आपल्याच पोटाची जी चिंता आहे तर आपण कुत्र्याच्या पोटाची कधी करणार आणि मग आपल्याला पांडुरंग कसं काय दिसणार? तानाजी महाराज सगळं तुम्हाला मला सगळ्यांना लागू आहे युगातले. कसं वाटत असत आपल्याला की आपल्याला पांडुरंग भेटावाच, तर आपण सगळी कामं करून सगळ्यांच्या शेवटी जेवायला बसलं पाहिजे. आता सगळ्यात शेवटी जेवायला बसण्याचे 2 तोटे. एक म्हणजे काय
समजा जर कमी पडलं हा हा तर त्या ठिकाणी ते नियोजक मंडळी लगेच पटकन त्याच्यात पाणी टाकतात. हा तुम्हाला पातळ खावं लागेल. हा किंवा जर कमी पडलं आणि सगळंच संपलं तर तर तुम्हाला तुम्हाला परत स्वयंपाक करायची पाळी येणार. हा हा आणि मग तुम्ही म्हणून लोक दोन तास वाढले आणखी. नाही म्हणून लोक अगोदर जेवायला बसतात का? तुम्ही बसता का? मी नाही बसत. का नाही बसत? काय झालं, ह्या गर्दीमुळे ना मला गर्दीत फार अवघडल्यासारखं होतं. त्यामुळे मी थोडा साईडला उभा राहतो. उभं नाही राहायचं, त्या काळात काहीतरी वाकायचं, मदत करायची. आणि सारख्या फेसबुक लाईव्ह करण्यापेक्षा आणि आमच्यासारख्या वेड्या पामरांना कुठंतरी लांब नेऊन पोहोचवण्यापेक्षा इथं जर समजा आपण काही शारीरिक कष्टाची कामं केली किंवा काही आध्यात्मिक विचार वाचायचा प्रयत्न केला, दिंडीमध्ये नामस्मरण करायचा प्रयत्न केला तर त्याच्यापेक्षा जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होईल. आणि कदाचित तुमचा जर तो भाव दृढ झाला तर तुम्हाला सुद्धा कुठेतरी कुत्र्याच्या रूपाने पांडुरंग येऊन दर्शन देईल असं मला वाटतं. नाही, तुमचा मुद्दा खरा आहे. म्हणजे साईडला उभं राहण्यापेक्षा आता कसं होतं, आपल्याकडं वाढायला म्हणजे सेवा करणारी लोक भरपूर आहे. मी सुद्धा सेवा करतो. एका वेळी आहे ना, समजा वाढणाऱ्या लोकांचीच गर्दी फार होते. त्याच्यामुळं वाढणाऱ्या लोकांना सुद्धा थोडं अवघडल्यासारखं होतं. त्याच्यामुळं काही लोकांनी थोडं शांतता धरली. दुसऱ्या पंक्तीला समजा पहिल्या पंक्तीला जी जेवली त्यांनी दुसऱ्या पंक्तीला वाढलं, दुसऱ्या पंक्तीला जी जेवली त्यांनी तिसऱ्या पंक्तीला वाढलं. अशा पद्धतीने ते रोटेशन करावं लागतं. आणि राहिला मुद्दा फेसबुक लाईव्हचा, तर आज हे जे वारकरी आलेले आहेत आपल्या श्रीरामपाय दिंडी सोहळ्यामध्ये, हे आलेले आहेत म्हणजे आपल्या घरी सुद्धा आपले आई वडील किंवा आपल्या घरातली माणसं आहेत, ते तिथं ते म्हणजे आता आपण सगळी प्रापंचिक माणसं आहे, ते तिथं काम करतात. त्याच्यामुळे आपल्याला थोडी सवड म्हणजे थोडं वेळ मिळालेला आहे. त्यामुळं त्या घरच्या लोकांना तुमच्या घरातल्या, आमच्या घरातल्या किंवा आपल्या श्रीरामपाय दिंडी सोहळ्यातील अनेक माणसांच्या घरी ह्या वारीचा अनुभव घेता यावा. आपणही जसं वारी करतोय त्यासाठी आपला हा थोडासा प्रयत्न आहे. अतिशय सुंदर तो उपक्रम, अत्यंत स्तुत्यच आहे. परंतु त्याच्याबरोबर समजा आता मला भजनाची आवड आहे म्हणून मी फक्त भजनातच रमायचं असं नाही. तर भजनाबरोबर मी या ठिकाणी स्वयंपाकवाल्या आचार्यांबरोबर काहीतरी गोष्टी जाऊन केल्या, त्यांच्याकडून काही शिकण्याचा प्रयत्न केला, त्यांना मदत केली. एखाद्या माणसाचा पाय दुखला तर त्या पायाला आपण जर काय मालिश करून दिली, किंवा तंबू ठोकणारी माणसं आहेत ते आता रोज तिथून पुढे त्यांना तंबू ठोकायचे, म्हणजे ते पण माणसंच आहेत ना. हो हो. आणि मग तिथे एखाद्या दोन खिळे ठोकायला मदत केली. किंवा तुमच्यासारखा माणूस आला, काका असं दोन शब्द बोलायची जर आवड आहे आपल्याला, तर इतरांपेक्षा आपण जर थोडं काय वेगळं थोडं बोलू शकलो, अशा प्रत्येक गोष्टीमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. म्हणजे आपल्याला आनंद जो मिळतो तो द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. फक्त बाबा मला याचीच आवड आहे म्हणून मी तेच करणार असं करून चालणार नाही. म्हणजे ते पुढे वाढणारे लोक कमी पडतील त्या ठिकाणी वाढायचे कार्यक्रम केले पाहिजे. बरोबर नाही? तुमचा मुद्दा सुविधा स्वीकारतच आपण पुढे वाटचाल केली पाहिजे, म्हणजे मग कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. तुमचा मुद्दा अगदी. अजून तुम्हाला काही सूचना करायच्या आहेत का? सूचना काहीच नाही. सूचना एवढ्याच आहेत की आपण या ठिकाणी जेवण करायला तर घरी जेवतो ज्या, इथं आपल्याला पोटाला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा पांडुरंग आपल्याला जास्त देतो. मग आपल्याला इथं येऊन नामस्मरण करायचंय. प्रत्येक माणसामध्ये असलेला चांगला गुण आपण या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि मग जाताना बरोबर काय घेऊन गेले तर प्रसाद म्हणून जसं आपण काही प्रसाद स्वरूपात गोष्टी घेऊन जातो, साखरपुड्याने असतील, मुरमुरे असतील, काय पेढे वगैरे जसे शाळेत असेल त्या पद्धतीने, तर या सगळ्या बरोबर आपण या ठिकाणी जाताना भक्ती भाव सर्वांप्रती समता म्हणजे काय, तुम्ही ब्राह्मण आहे म्हणून मी काहीतरी वेगळा आहे, तो काहीतरी वेगळ्या जातीचा आहे, हा जात पात ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपण सर्वजण या विश्वात्मक देवाचे कुठेतरी अंश आहोत. या पद्धतीने आपण सगळ्यांकडे जर पाहिलं तर जगामध्ये सुख शांती समाधान निर्माण करण्याचा जो संदेश आहे सगळ्या संतांनी आपल्याला दिलेला आहे, तो आपण घरी घेऊन गेला तर तो खऱ्या अर्थाने पसरतो. असलेली जी कुणी महाराज मंडळी असतील किंवा इतर सर्वसामान्य वारकरी असतील
या सर्वांना त्यांच्या मनातले भाव सर्व लोकांपर्यंत पोहोचवले तर त्यांचाही उद्देश सफल होईल की आपण काहीतरी चांगलं ऐकलं आणि भविष्यामध्ये त्यांना कुठेतरी या वाटेवरती यावं अशा प्रकारची अनुभूती मिळून जाईल. आपण सर्व हा जो प्रयत्न करताय तो अतिशय स्तुत्य आहे असं मला वाटतं आणि आपल्या मनात जो भाव घेऊन आपण या वारीला आलेला आहात